यवतमाल और वर्धा जिले में भाजपा के कार्यकर्ता बैठक के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने कार्यकर्ताओं को स्पष्ट संदेश दिए कि नगर परिषद चुनाव में गुटबाजी बर्दाश्त नहीं, ऐसे में करने वाले के लिए पार्टी के दरवाजे 5 साल के लिए बंद हो जाएंगे। यवतमाल में आयोजित भाजपा कार्यकर्ताओं में बैठक में मंत्री बावनकुळे ने कहा कि यह चुनाव कार्यकर्ताओं का चुनाव है। पार्टी को मजबूत करने के लिए सभी को एकजुट होकर काम करना होगा। उन्होंने चेतावनी दी है कि यदि किसी की गुटबाजी और रणनीति बनाई तो 5 साल के लिए पार्टी और नेतृत्व का दरवाजा हमेशा के लिए बंद हो जाएगा। तो वही वर्धा में आयोजित भाजपा की विजय संकल्पना सभा में भी उन्होंने कांग्रेस पर प्रहार करते हुए कहा कि स्थानीय स्वराज मंत्री संस्थाओं के चुनाव के बाद कांग्रेस सबसे छोटी पार्टी बनेगी। महाराष्ट्र में कांग्रेस विकास की राजनीति करने के समक्ष नहीं है। भाजपा और महायुति का लक्ष्य विकसित भारत है और जनता मोदी व फडणवीस के विकास मॉडल पर भरोसा करती है। उन्होंने यह भी कहा कि उद्धव ठाकरे के हिंदुत्व का विचार छोड़कर कांग्रेस का साथ दिया जा रहा है। यवतमाल से लेकर वर्धा तक महाराष्ट्र भाजपा राजस्व मंत्री बावनकुळे का संदेश साफ है कि एकता, अनुशासन और विकास की राजनीति ही भाजपा का आरंभ करेंगी। सरकारच्या माध्यमातून असं पत्र काढलं हे मी किंवा आज काढलं तर मी जरा बघितलं नाही, बघतो मी. आणि पण एवढंच आहे की लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात तेव्हा नेहमीच असा स्टँडिंग ऑर्डर्स आहे की लोकप्रतिनिधीला सर्व अधिकाऱ्यांनी जे काही लोकप्रतिनिधीचे पत्र येतात त्या पत्राला लवकर निकाली काढणे, आमदार खासदारांनी पत्र दिलं त्या पत्राचा टाइम बाउंड त्या ठिकाणी रिप्लाय देणे. शेवटी लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात तेव्हा जनता त्यांच्याकडे जातात आणि जनता गेल्यानंतर त्यांना जे पत्र येतं त्यावर आमदार खासदार हे पत्र येतात, नगरपालिकेचे अध्यक्ष पत्र येतात, ते धूळखात पडू नये, सरकारी दरबारात कचऱ्यासारखे पडू नये, त्याच्यावर निकाल झाला पाहिजे. एस आर नो, राईट ऑर रॉंग जे काही सांगितलं पाहिजे, पण लोकप्रतिनिधीच्या पत्रावर तात्काळ निर्णय झाले पाहिजे. त्याकरता एक सरकारचा मध्ये विचार होता आणि म्हणून ते परिपत्रक जारी झालं असेल. महाविकास आघाडीमध्ये भाजपला फायदा होणार असं वाटतं काय? महाविकास आघाडीमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये फूट झालेली आहे. शिवसेना वेगळी लढते तर काँग्रेस सोबत पुणे जिल्ह्यामध्ये या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या 2029 पर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडी किंचित झालेली दिसेल. सर्वात छोटी पार्टी असेल काँग्रेस. मेगा भरती भाजपमध्ये होणार आहे. मेगा भरतीचा सवालच नाही आहे. जे काही लोक आमच्याकडे येत आहेत ते सर्व लोकांनी संकल्प केला आहे विकसित महाराष्ट्र. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे, त्याला साथ देण्याकरता लोक येत आहेत. कुठल्याही नगरसेवक पद आणि जिल्हा परिषदचे पद मिळण्याकरता नाही आहे. अनेक लोक या ठिकाणी पक्षामध्ये आले आहेत. सर्वांनाच ते आम्ही तिकीट देऊ शकत नाही, पण सर्वांचं मत आहे काँग्रेस पार्टी आता या महाराष्ट्र देशामध्ये यशस्वी विकासाचं राजकारण करू शकत नाही. विकासाच्या राजकारणाला आपण गेलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी आणि महायुती विकासाकडे नेत आहे. भारत देशाला विकसित भारत करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे, त्याला साथ देण्याकरता लोक भाजपमध्ये येत आहेत.